आणि यानंतर बातमी आहे अवघ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपली दहशत पसरवणाऱ्या बिबट्यांची। आणि यावेळेस बिबट्याची भीती येऊरमध्ये पुन्हा एकदा जाणवतीये। मानवी वस्तीमधला वन्य प्राण्यांचा वावर हा गेल्या काही वर्षांमध्ये कळीचा मुद्दा बनलाय। वन विभागाने बिबट्या पकडायला पिंजरा लावणं, एखाद्या ठिकाणी बिबट्या आलाय हे समजताच बघ्यांची प्रचंड गर्दी होणं आता हे सगळं नित्याचं झालंय। पण ज्या भागामध्ये बिबट्याचा वावर असतो तिथले स्थानिक मात्र जीव मुठीत घेऊन जगतायत। अगदी ठाण्यामध्ये असलेल्या येऊरच्या जंगल परिसरातले नागरिक ते सुद्धा बिबट्याच्या हल्ल्याच्या भीतीने सध्या इतके घाबरलेले आहेत की प्रत्येक जण आपापल्या घरातच दडून बसतोय। बघूयात या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट। राज्यात सध्या बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत। काही ठिकाणी वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन्स सुद्धा राबवले जात आहेत। काही बिबटे पिंजऱ्यात अडकत आहेत तर काही अजूनही मोकाट आहेत। या बिबट्यांपासून बचाव व्हावा म्हणून शाळा बंद ठेवणं, संध्याकाळनंतर घराबाहेर न पडणं, चक्क गळ्यात खिळ्यांचा पट्टा घालणं असे अनेक उपाय करून झालेत। मात्र या बिबट्यांच्या हल्ल्यांची दहशत मात्र कायम आहे। अगदी ठाण्यातल्या येऊरच्या जंगलातल्या बिबट्यांचा सुद्धा मानवी वस्तीतला वावर आता वाढलाय। आणि हा बिबट्यांचा मानवी वस्तीतला वावर फक्त ग्रामीण भागात आहे असं नाही, तर मुंबई सारख्या शहरात सुद्धा तो धोका जाणवतोय। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील येऊर परिसरात सुद्धा बिबट्यांचा वावर आहे। वन विभागाच्या कॅमेऱ्यात हा वावर टिपला सुद्धा गेलाय आणि यावरून स्थानिक भीती सुद्धा व्यक्त करतायत। वस्तीत घुसलेला बिबट्या असं सांगण्यात आलं। तिकडचे गाववाले, तिकडे शेत आहे आमचा, तिकडे ते बोलत होते। तर आता अजून माणसांवरती काय अटॅक वगैरे तर केलं नाही, पण आता काय सांगू शकत नाही। याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी जय महाराष्ट्र न्यूजने संपर्क साधला असता त्यांनी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत। जंगलात शक्यतो संजय गांधी नॅशनल पार्क हा प्रोटेक्टेड एरिया असल्यामुळं त्यांनी विना परवानगी कुणीही आपल्या जंगलामध्ये अपप्रवेश करू नये। आणि जे रीतसर प्रवेश आहे ते आपल्या इथं पास देऊन केला जातो। खरं तर इथल्या स्थानिकांकडून वन्य प्राण्यांकडून हल्ला होऊ नये यासाठीचे नियम वर्षानुवर्ष पाळले जात आहेत। मात्र आता येऊर भागातील वाढती अनधिकृत बांधकामं, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्ट्या यामुळे जंगल क्षेत्रात माणसांचा वावर वाढलाय आणि त्यामुळे येऊरमध्ये सुद्धा बिबट्यांचे माणसांवर हल्ले होण्याची भीती स्थानिक व्यक्त करतायत। विशेषतः संध्याकाळी 7 नंतर ग्रामस्थ सोडून इतर नागरिकांना येऊरमध्ये प्रवेश निषिद्ध आहे। तरी सुद्धा सर्रासपणे बाहेरच्या नागरिकांना प्रवेश दिला जात असल्याचं वास्तव उघड झालंय। पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असून सुद्धा येऊरमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामं, हॉटेल्स, पब उभे राहिलेत। मोठ्या प्रमाणात रात्रीच्या पार्ट्या सुरू आहेत, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरी वावर वाढलेला आहे। खरं तर या प्रकारावरून उच्च न्यायालयानं अनेक वेळा वन विभाग आणि ठाणे महापालिकेवर ताशेरे ओढले। मात्र परिस्थिती जैसे थे आहे। किमान राज्यभरात घडणाऱ्या बिबट्यांच्या या हल्ल्यांच्या घटना लक्षात घेऊन तरी येऊर वन परिक्षेत्रातला बाहेरच्यांचा प्रवेश निषिद्ध व्हावा हीच अपेक्षा। ठाण्याहून कुणाल भोईटेसह रिद्धी म्हात्रे, जय महाराष्ट्र न्यूज।